नमस्कार. आपण पाहत आहात सत्याची झुंज मराठी न्यूज. महाराष्ट्राने अजित 155च्या कपाशी बियाण्याने घेतला मरोडा येथील तरुण शेतकऱ्याचा अपघातात जीव. अकोट तालुक्यातील मरोडा येथील शेतकऱ्यांचा अमरावती जवळील पोहरा घाटात अपघात. बातमी सविस्तर. अकोट तालुका प्रतिनिधी. नुकतेच अकोट तालुक्यात कपासी बियाणेसाठी महिलांनी अकोटमधील बियाणे दुकानात राडा केला होता. मात्र अकोट तालुक्यात अजित 155 हे कपासी बियाणे मिळत नसल्याने अकोला जिल्ह्यातील कपासी बियाणे टंचाईने आज अकोट तालुक्यातील मरोडा येथील एका युवा शेतकऱ्याचा अमरावती जवळच्या पोहरा घाटात रस्ता अपघातात बळी घेतला आहे. अमरावतीच्या पुढे पोहरा घाटात झालेल्या भीषण अपघात रॉंग साईड येणाऱ्या टाटा नेक्सन या गाडीने स्विफ्ट डिझायर या गाडीला दिलेल्या जबर धडकेत अकोट तालुक्यातील मरोडा या गावातील तरुण शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला असून इतर 3 शेतकरी जखमी आहेत. योगेश हरिदास गावंडे असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून महेश गजानन गावंडे, शुभम गणेश गावंडे व अक्षय विठ्ठल गावंडे असे जखमीचे नाव आहे. जखमींना इरविन रुग्णालयात उपचारासाठी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी दाखल केले आहे. अकोला जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात कपासी अजित 155चे हे बियाणे पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याने नाईलाजाने हे बियाणे यवतमाळ जिल्ह्यात ते मुबलक प्रमाणात मिळते अशी माहिती मिळाल्याने अकोट तालुक्यातील मरोडा या गावातील हे 4 युवा शेतकरी बियाणे आणण्यासाठी 4 चाकी वाहनाने अकोटवरून यवतमाळसाठी निघाले होते. आणि वाटेतच पोहरादेवी घाटात या शेतकऱ्यांच्या गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिल्याने या 4 शेतकऱ्यापैकी एक शेतकरी जागेवर ठार झाला तर 3 जण गंभीर अवस्थेत अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. अकोला जिल्ह्यातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाहिजे ते बियाणे मिळत नसल्याची गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी असूनही जिल्ह्यातील कृषी विभाग व महसूल विभागाला कोणत्याही प्रकारची जाग येत नसल्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. काल अकोल्यात 46 डिग्री उन्हात केवळ बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकरी महिला पुरुषांनी चक्क रस्ता रोको आंदोलन केले, परंतु यानंतरही प्रशासन शेतकऱ्यांना अजित 155 हे कपाशी बियाणे उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरले आहे. तेव्हा संबंधित हेच 800 रुपयांचे बियाणे 1400 ते 1500 रुपयांना ब्लॅक मार्केटमध्ये पाहिजे तेवढे मिळत आहे. कालच तेलारा तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आडसूळ येथील एका दुकानदाराला रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे. तेव्हा अकोला जिल्ह्यातील कृषी अधिकारी व महसूल विभाग आपली झोप उडवून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देतील की अजून किती शेतकऱ्यांचा जीव घेतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सत्याची झुंज मराठी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी कविता वानखडे, अमरावती.